नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपले सर्वांचे माझ्या इंग्लिश विथ जाधव सर या चॅनलमध्ये स्वागत करतो। तुम्हाला माहीतच असेल की लहान मुलांना नेहमी प्रश्न विचारण्याची सवय असते, कारण त्यांना काहीतरी नवीन शिकून घेण्याची उत्सुकता असते। आज आपण तुमच्या वर्ग 8च्या इंग्रजी विषयाच्या कोर्सबुकमधील युनिट क्रमांक 3.1 ही कविता शिकणार आहोत। ह्या कवितेत सुद्धा एक लहान मुलगा जिज्ञासाने अनेक प्रश्न विचारतो। त्याच्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे कवीला काही वेळेस शक्य असते, काही वेळेस अशक्य असते। कवितेचं टायटल आहे व्हाय। आता मी ह्या कवितेचे स्टँजा बाय स्टँजा वाचन करतो आणि एक्सप्लेनेशन मराठीत सांगतो। या कवितेचे एक्सप्लेनेशन केवळ आपण मराठीत शिकूया। कविता झाल्यानंतर तुम्ही जेवढ्याही ॲक्टिव्हिटीज पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या आहे त्या ॲक्टिव्हिटीज सोडवून आपल्या ग्रुपवर पाठवा। तर ऐका, स्टँजा नंबर 1 इंग्रजीमध्ये रीडिंग। आय नो अ क्युरियस बाय, क्युरियस म्हणजे जिज्ञासू, who is always asking why, why this, why that, why then, why now, why not, why, by and by। याचं एक्सप्लेनेशन आहे का मराठीमध्ये। कवी म्हणतो, मी एका क्युरियस म्हणजे उत्सुक मुलाला ओळखतो की तो नेहमी अनेक प्रश्न करत असतो। हे का, ते का, हे का बरं नाही झाले, ते का बरं नाही झाले, हे केव्हा होणार, असे अनेक प्रश्न करून तो कवीला कन्फ्यूज करतो। स्टँजा नंबर 2, ही वॉन्ट्स टू नो व्हाय वूड शूड स्विम, व्हाय लीड अँड मार्बल सिंक, सिंक म्हणजे बुडणे, टू गो डाऊन पाण्यामध्ये, व्हाय स्टार्स शूड शाईन अँड विंड्स शूड ब्लो, अँड व्हाय वी ईट अँड ड्रिंक। सेकंड स्टांजाचं एक्सप्लेनेशन आहे का। दुसऱ्या स्टांजामध्ये कवी म्हणतो, त्या क्युरियस मुलाला जाणून घ्यायचे आहे की लाकडी तुकडा पाण्यावर तरंगतो, मात्र एखादी धातूची वस्तू किंवा गारगोटी ही पाण्यात का बुडते। पुन्हा तो प्रश्न करतो, चांदणे आकाशात चकाकतात आणि वारा मात्र सतत न थकता इकडून तिकडं वाहत असतो, मानवाला अन्न आणि पाण्याची आवश्यकता का पडते। नाउ स्टँजा नंबर 3, ही वॉन्ट्स टू नो व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड व्हाय दे क्रॉस द स्काय, व्हाय सिंक्स द सन बिहाइंड द हिल, अँड व्हाय द फ्लावर्स डाय। ऐका तिसरा स्टांजा। कवी म्हणतो, लहान मुलाला जाणून घ्यायचे आहे की ढग हे आकाशातच का तयार होतात आणि ते इकडून तिकडं प्रवास का करतात। पुन्हा तो प्रश्न करतो की सूर्य हा टेकडीच्या मागेच का मावळतो आणि फुले काही दिवसानंतर का कोमेजतात। स्टँजा नंबर 4, ही वॉन्ट्स टू नो व्हाय विंड शूड कम फ्रॉम आउट बिलोज नोज, व्हाय पॉपगन्स, पॉपगन्स म्हणजे खेळण्याची बंदूक, शूड गो पॉप, अँड व्हाय द ओशियन इब्स अँड फ्लोज, इब्स म्हणजे ओहोटी, भरती आणि ओहोटी। चौथ्या स्टांजाचं एक्सप्लेनेशन आहे का। त्या मुलाला पुन्हा जाणून घ्यायचे आहे की भात्यातून वारा कसा बाहेर निघतो आणि पॉपगन म्हणजे खेळण्याची बंदूक पटकन अनपेक्षितपणे का वर येते, तसेच समुद्राला भरती आणि ओहोटी का लागते आणि ती का ओसरते। स्टँजा नंबर 5, ही वॉन्ट्स टू नो व्हाय फिश हॅव गिल्स, गिल्स म्हणजे श्वसनेंद्रिय माशांचे, अँड व्हाय बॉईज कांट फ्लाय, व्हाय स्टीम कम्स फ्रॉम द केटल स्पाउट,
अँड रेन फॉल्स फ्रॉम द स्काय. 5व्या स्टँजामध्ये कवी पुन्हा प्रश्न करतो की माशांना श्वसनेंद्रिय का असते आणि मुलांना पक्ष्याप्रमाणे आकाशात का उडता येत नाही, तसेच चहाच्या केटलमधून वाफा का बाहेर येतात आणि पाऊस केवळ आकाशातूनच का पडतो. स्टँजा नंबर 6. ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न अँड नॉट अ बीट ऑफ स्टोन. हाऊ सीड्स गेट द ॲपल कोर, कोर म्हणजे आतील भाग, अँड मरो इन द बोन. मरो मीन्स फॅटी सबस्टेन्स ऑफ द बोन म्हणजे हाडामध्ये जमा असलेली चरबी. तर एक्सप्लेनेशन आहे का, त्या लहान मुलाला जाणून घ्यायचं आहे की कोळसा का जळतो मात्र दगडाचा तुकडा जळत नाही. तो पुन्हा प्रश्न करतो की सफरचंदाच्या आत बिया कशा तयार होतात, तसेच हाडांच्या आत चरबी कशी निर्माण होते. नाउ स्टँजा नंबर 7. ही वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुड मेल्ट, व्हाय स्पायडर ईट्स द फ्लाय, व्हाय बी शुड स्टिंग अँड व्हाय ईस्ट शुड मेक द डॉग टू राईज. डोग म्हणजे थिक फ्लॉर म्हणजे दळलेले पीठ. एक्सप्लेनेशन आहे का, तो लहान मुलगा पुन्हा प्रश्न करतो की बर्फ का वितळतो आणि स्पायडर म्हणजे कोळी माशांना का भक्ष्य बनवितात, तसेच मधमाशी का डंख मारते. शेवटचा स्टांजा आहे का, सम ऑफ हिज व्हाईस आर नॉट हार्ड टू आन्सर इफ यू विल ट्राय, बट अदर नो वन एवर एट हॅज फाउंड द रिझन व्हाय. शेवटच्या स्टांजाचं एक्सप्लेनेशन. शेवटच्या कडव्यात कवी म्हणतो प्रयत्न केल्यास काही प्रश्नांची उत्तरे देणे शक्य होऊ शकते, मात्र सर्वच प्रश्नांची उत्तरे कोणालाही देता येऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लहान मुलं असे प्रश्न करतात की त्या काही प्रश्नांचं उत्तर आपल्याला देता येते, काही प्रश्नांचं उत्तर देता येत नाही. आता बघा, ही जी कविता आहे ह्या कवितेमध्ये काही फिगर ऑफ स्पीचेस म्हणजे अलंकार कवींनी यूज केलेले आहे. तर ते अलंकार मी समजून सांगतो. तुम्ही पुस्तकामधील पहिल्या स्टँजाचं दुसरी लाईन बघा. हू इज ऑलवेज आस्किंग व्हाय. या ठिकाणी हू मधलं डब्ल्यू, व्हाय मधलं डब्ल्यू दोन्ही रिपीट झालेलं आहे, म्हणजे अल्फाबेट रिपीट झालेला आहे. ह्या अलिटरेशन हा अलंकार आहे. त्यानंतर तिसरी आणि चौथी ओळ बघा. वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाऊ, वाय नॉट, वाय, बाय अँड बाय. तर बघा या लाईनमध्ये काय झालेलं आहे, वाय वाय हा 6 वेळेस रिपीट झालेला आहे आणि बाय बाय 2 वेळेस रिपीट झालेला आहे. या अलंकाराला रिपीटेशन असे म्हणतात. ओके, पुन्हा एक वेळेस व्हिडिओ ऐका आणि सर्व ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करा आणि ग्रुपवर पाठवा. ठीक.